नमस्कार मंडळी, आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि आज आपण पाहणार आहोत साताऱ्यातील एक जुना मंदिर. मंदिर तसं छोटंसंच आहे, पण अतिशय सुंदर आणि देखणं आहे. हे मंदिर साताऱ्यातील मोती चौकात फक्त 100 मीटर अंतरावर आहे. मंदिर आहे श्री दत्तगुरूंचं. चला तर मग आता जाऊया आपण थेट मंदिरामध्ये. तर हे आहे साताऱ्यातील मोती चौकातील श्री मुतालिक दत्त मंदिर. मंदिराच्या बाहेरील गेटजवळच हार फुले विक्रीची दुकाने दिसून येतात. मंदिराच्या समोरील आवारात श्री दत्तगुरूंचे स्थान मानले जाणारा श्री औदुंबर वृक्ष उभा आहे. मंदिराचे समोरील बाजूचे खांब व कमान, लाकडी कमानीवरील आकर्षक नक्षीकाम सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंदिरामध्ये प्रवेश करताच मन शांत व प्रसन्न होते. समोरील श्रींची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. मूर्ती फारच सुंदर व मनोवेधक आहे. मूर्ती पाहताच आपले हात आपोआप जोडले जातात. गाभाऱ्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस लाकडी नक्षीदार जाळी लक्ष वेधून घेते. मंदिराचा सभामंडप पूर्णपणे लाकडी असून लाकडी खांबांच्या मध्ये लाकडी कमान आहे. नक्षीदार कमान व कमानीच्या वरील भागामध्ये लाकडी नक्षीची पट्टी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. मंदिराचा सभामंडप लाकडी तर गाभारा पूर्णपणे दगडामध्ये बांधण्यात आलेला आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग ठेवण्यात आलेला दिसतो. मंदिर जरी आकाराने लहान वाटत असले तरी मंदिराची रचना, लाकडी जाळी, नक्षीदार कमान यामुळे हे मंदिर एखाद्या हेमाडपंथी दगडी मंदिरापेक्षाही फारच आकर्षक दिसते. त्यामुळे साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या मंदिराला भेट दिलीच पाहिजे.